शान्ताकारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. श्रीमद भगवद्गीतेतील भक्ती योग. भक्ती म्हणजे साधकाची परमेश्वराप्रती असलेली प्रेमाची अत्युच्च अवस्था. भक्ताच्या या अवस्थेत तो परमेश्वराशी एवढा एकरूप होऊन जातो की भक्त कोण आणि देव कोण हे ओळखणेसुद्धा अनेक वेळा कठीण होऊन जाते. म्हणूनच श्री समर्थ म्हणतात, भक्त म्हणजे तो जो परमेश्वरापासून कधीही विभक्त होत नाही. भक्त आणि देव यांचे एक अद्वैत तयार होते. भक्ताचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक सगुण भक्ती करणारा आणि दुसरा निर्गुण भक्ती करणारा. सगुण भक्त देवाविषयी अत्यंत प्रेम बाळगणारा असतो. तो सतत परमेश्वराचे सगुण रूपात चिंतन मनन करीत असतो. त्याच्या डोळ्यांना सतत परमेश्वराच्या दर्शनाची आस लागलेली असते. कानांना सदैव त्याच्या कथा, भगवंताच्या कथा, कीर्तने, प्रवचने ऐकण्याची ओढ लागलेली असते. त्याची वाणी अविरत परमेश्वराचेच गुणगान करते. त्याची पंचेंद्रिये परमेश्वर चरणी समर्पित केलेली असतात. डोळ्यांनी हरिरूप पाहावे, कानांनी हरिकथा ऐकाव्यात, जिभेने नाम उच्चारावे, पायांनी तीर्थयात्रा कराव्यात, हातांनी सेवा करावी. अशा या सगुण भक्ती करणाऱ्या भक्तास आपली इंद्रिये फुलासारखी वाटतात. आता दुसरा भक्त निर्गुण परब्रह्माची भक्ती करणारा. स्वावलंबी, सतत इंद्रिये निग्रह करणारा, सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये सदैव मग्न असणारा, रात्रंदिवस समाजाची निष्काम भावनेने सेवा करणारा व ती करीत असताना त्याला परमेश्वराचे स्मरणसुद्धा होत नाही, असा तो असतो. या 2 प्रकारच्या भक्तीमध्ये कोणती भक्ती श्रेष्ठ, सगुण भक्ती श्रेष्ठ का निर्गुण भक्ती श्रेष्ठ, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तसाच गीता ऐकणाऱ्या अर्जुनासही पडला होता. त्याने कृष्णास प्रश्न केला, हे मधुसूदना, जे अनन्य प्रेमी भक्तजन निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून सगुण रूप परमेश्वराचीच भक्ती करतात आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माची उपासना करतात, या दोघांमध्ये उत्तम भक्त कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान क्षणभर भांबावून गेले असतील. त्यांची अवस्था त्या मातेसारखी झाली असणार जिला 2 पुत्र असावेत आणि दोघांमध्ये कोण अधिक प्रिय आहे असा प्रश्न कुणीतरी तिला विचारावा. श्रीकृष्ण उत्तरले, हे पार्था, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मला मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यातील उत्तम योगी असे वाटतात. परंतु जे पुरुष इंद्रिये समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि सर्वदा एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माचे निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात,
जे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर असतात आणि सर्व ठायी समभाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. भगवान पुढे म्हणाले, निर्गुण भक्ती करणाऱ्या साधकाच्या साधनात कष्ट जास्त असतात, कारण देहाचा अभिमान असणाऱ्या भक्ताकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होते. जे भक्तजन मतपरायण होऊन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तिभावाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, त्यांचा मी तत्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करतो. भगवान अर्जुनास पुढे म्हणाले, हे पार्था, तू माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच तुझी बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात शंकाच नाही. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवण्यास असमर्थ असशील तर हे अर्जुना, तू अभ्यास रूपाने म्हणजे माझ्या नामाचे गुणांचे श्रवण कीर्तन मनन करून श्वासद्वारा जप करून तसेच भगवत प्राप्तीविषयी शास्त्रांचे पाठन करून मला प्राप्त होण्याची इच्छा कर. यद्यपि तू या अभ्यासाला सुद्धा समर्थ नसशील तर केवळ माझ्यासाठी कर्म करण्यासाठी परायण हो. स्वार्थाचा त्याग करून मला परमेश्वराला आपला परमसखा आश्रय व गती समजून निष्काम प्रेमभावाने मनाने वाणीने व शरीराने माझ्यासाठीच यज्ञ दान तपादी संपूर्ण कर्तव्य कर्म कर. अशा रीतीने माझ्यासाठीच कर्मे केल्याने सुद्धा माझी प्राप्ती होईल. या योगाचे साधन करण्यास ही तू जर असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळवून सर्व कर्मफलाचा त्याग कर. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा सुद्धा ही सर्व कर्मांच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागानेच परमशांती प्राप्त होते. आपणास प्रिय असणाऱ्या भक्ताची लक्षणे सांगताना भगवान म्हणतात, तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाही, तो सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा असतो. त्याच्यात मी माझेपणाचा लवलेशसुद्धा नसतो. तो सुख आणि दुःखात समभाव ठेवतो. तो सदैव संतुष्ट असतो. तो क्षमावान असतो, म्हणजेच अपराध करणाऱ्याला सुद्धा अभय देणारा असतो. त्याचे मन बुद्धी आणि इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात. त्याची परमेश्वरावर दृढ श्रद्धा असून त्याने आपले मन व बुद्धी भगवंताच्या चरणी अर्पण केलेली असते. त्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही व त्याला कोणत्याही प्राण्याचा उबग येत नाही. तो हर्ष मत्सर भीती आणि उद्वेग इत्यादीपासून अलिप्त असतो. त्याला कशाची अपेक्षा नसते आणि तो चतुर तटस्थ व दुःखमुक्त असतो. तो आपल्या कर्तृत्वाचा अभिमान मुळीच बाळगीत नाही. तो हर्षाने फुलून जात नाही व दुःखाने त्रस्तही होत नाही. तो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करून
भक्तिपूर्ण अंतःकरणाने केवळ परमेश्वराचेच चिंतन करीत असतो. तो शत्रू मित्र मान अपमान यात समभाव ठेवतो. सुख दुःख थंडी ऊन यासारख्या द्वंद्वामध्ये त्याची स्थिती सारखीच असते. त्याला निंदा स्तुती सारखीच वाटतात व जे काही मिळेल त्यात तो शरीर निर्वाह करतो. तो नेहमी समाधानी असतो. त्याला निवासस्थानाविषयी ममता अथवा आसक्ती नसून तो सदैव ईश्वर स्वरूपाचे मनन करण्यात व्यस्त असतो. व भगवान म्हणतात वर दर्शविलेल्या लक्षणांनी युक्त जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन निष्काम प्रेमभावाने मला भजतात ते मला अतिशय प्रिय होतात. भगवंतांनी भक्तांचे 3 प्रकार सांगितले. ते आहेत सकाम भक्ती करणारा, दुसरा निष्काम भक्ती परंतु एकांगी भक्ती करणारा आणि तिसरा ज्ञानी भक्त म्हणजे संपूर्ण भक्ती करणारा. निष्काम भक्ताच्या पुन्हा 3 उपशाखा आहेत. पहिला आर्त, दुसरा जिज्ञासू आणि तिसरा अर्थार्थी. सकाम भक्ती करणारा भक्त मनात एखादी इच्छा ठेवून ती पूर्ण होण्यासाठी देवाची भक्ती करतो. ही भक्ती जरी कमी प्रतीची असली तरी भगवान म्हणतात माझा भक्त सकाम असला तरी मी त्याची भक्ती दृढ करतो. त्याच्या मनात घोटाळे उत्पन्न करीत नाही. कोणत्याही निमित्ताने का होईना तो माझ्याकडे आला तर मी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचे कौतुकच करतो. एकदा भक्तीच्या मंदिरात प्रवेश झाला की सकाम भक्तसुद्धा पुढे हळूहळू निष्काम बनतो. परीक्षेच्या दिवसात आपण पाहतो ना की विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळावे म्हणून गणपतीच्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा घालतात. यात गैर असे काहीच नाही. या कारणाने का होईना नियमाने ते देवदर्शन घेतात. मंदिरातील पवित्र वातावरणाने त्यांच्या मनावर आचार विचारांवर नक्कीच चांगला परिणाम होतो. परीक्षेत उत्तम यश मिळाल्यानंतर त्यांची भक्ती दृढ होते. आता दुसरा भक्त निष्काम भावाने परमेश्वराची भक्ती करणारा. त्याला लौकिक जगातील काही मिळावे अशी त्याची कामनाच नसते. केवळ परमेश्वराचे दर्शन, त्याचे सदैव चिंतन मनन आणि निधिध्यासन घडावे हीच त्याची लालसा असते. या निष्काम भक्ताचे 3 प्रकार आहेत. पहिला आर्त भक्त म्हणजे ओलावा पाहणारा, देवासाठी रडणारा विव्हळणारा, देवाचे प्रेम केव्हा मिळेल, त्याला मिठी केव्हा मारीन, त्याच्या पायी केव्हा जाईन अशी तळमळ असणारा, प्रत्येक कार्यात जिव्हाळा आहे का नाही हे पाहणारा, प्रेम आहे का नाही या भावनेने पाहणारा असतो. ज्ञानदेवांनी नामदेवांना विचारले, सर्व संत मंडळी यात्रेस जाणार आहेत, तू येतोस का? नामदेवाला विठ्ठलाचा विरह सहन करणे कठीण होते. तो म्हणाला, मी पांडुरंगाला विचारून येतो. तो देवळात जाऊन विठ्ठलाच्या समोर उभा राहिला तेव्हा त्याच्या डोळ्यातून झरझरा अश्रुधारा वाहू लागल्या व त्यांनी विठ्ठलाच्या चरणकमलांना अभिषेकच झाला. असा असतो आर्तभक्त. दुसरा प्रकार जिज्ञासू भक्ताचा. ह्या भक्ताच्या मनात निसर्गातील गुह्य शोधून काढण्याची आर्तता असते. असे भक्त गौरीशंकर शिखरावर पुन्हा पुन्हा चढतात. कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधात जातात तर कोणी दुर्गम अशा गिरीकंदरात जाऊन साधना करतात.
जिज्ञासू भक्ताजवळ अदम्य जिज्ञासा असते. तो प्रत्येक वस्तूतील गुणधर्म शोधतो. तिसरा प्रकार आहे तो अर्थार्थी भक्ताचा. तो प्रत्येक गोष्टीत अर्थ म्हणजे हित, कल्याण पाहतो. कोणत्याही गोष्टीची परीक्षा करताना याने समाजाचे कल्याण कसे होईल याची तो कसोटी लावून पाहतो. माझे लेखन, भाषण, सारे कर्म जगाच्या मांगल्यासाठी कसे होईल याकडे त्याचे ध्यान लागलेले असते. जगाचे कल्याण हाच त्याचा आनंद असतो. प्रेमाच्या दृष्टीने सर्व क्रियांकडे पाहणारा अर्थभक्त, ज्ञानाच्या दृष्टीने पाहणारा जिज्ञासू भक्त आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थार्थी भक्त हे तिघेही निष्काम खरे, परंतु एकांगी असतात. एक कर्मद्वारा, तर दुसरा हृदयद्वारा आणि तिसरा बुद्धीद्वारा देवाकडे येतो. चौथा प्रकार पूर्ण भक्ताचा, याला ज्ञानी भक्त असे म्हणतात. या भक्ताला जगातील प्रत्येक प्राणीमात्रात, पशुपक्षात, वृक्षवल्ली यामध्ये सर्वत्र परमेश्वराचेच पावन दर्शन घडते. त्याला शांत गंभीर सागरात देवाचा विलास दिसतो. गायीमध्ये देवाची वत्सलता दिसते. सर्व चंद्र ताऱ्यांमध्ये त्याचे तेज व भव्यता दिसते. तर फुलांमध्ये परमेश्वराची कोमलता अनुभवास येते. अशा रीतीने एकच परमात्मा या विश्वात अनेक रूपाने नटलेला त्याला दिसतो. या संदर्भात संत तुकारामांची ओवी समर्पक वाटते. नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ.